आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। विश्व मेडिकल ॲडमिशन पॉइंट जत सारख्या भागात वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरता अनमोल मार्गदर्शन केंद्र। जतसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्णत्वास नेण्याचं काम प्रामाणिकपणे राबवू डॉक्टर राजेश पतंगे यांचा विश्वास। सध्याच्या युगात अनेक पालकांना आपला पाल्य MBBSचं शिक्षण घेऊन उत्तम समाजसेवा करावी असं मनोमनी वाटत असलं तरी किचकट व अपुरे मार्गदर्शन तथा आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे आपल्या पाल्याच्या स्वप्नांची पूर्तता करणं तारेवरची कसरत झाली आहे। या यक्ष प्रश्नांचा गांभीर्यपूर्वक विचार करून विश्व मेडिकल ॲडमिशन पॉइंट हे प्रभावी मार्गदर्शक म्हणून किचकट असणाऱ्या वैद्यकीय प्रवेशाला सुखकर बनवून प्रेरणादायी काम करते। जतसह महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना सुबक मार्गदर्शनाद्वारे MBBS या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची द्वार खोलून ग्रामीण भाग सक्षमरित्या वैद्यकीय व्यवसायाने प्रभावित करू असं मत BMAP या संस्थेचे डॉक्टर राजेश पतंगे यांनी व्यक्त केले। वैद्यकीय प्रवेश तथा वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन या महाचर्चेत MBBS वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासू मार्गदर्शन केलंय। चला तर आपणही या चर्चा सत्रात सामील होऊया। लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आज आपण एक अशा चर्चासत्र आयोजित केले आहे। ते चर्चासत्र इतकं महत्त्वाचं आहे, ते खास करून विशेष करून पालक आणि विद्यार्थी या दोघांकरिता महत्त्वाचं असं चर्चासत्र आहे। कारण आता वैद्यकीय प्रवेश आणि वैद्यकीय प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। तर 12वीची आता परीक्षा झालेली आहे आणि त्यानंतर नेटची परीक्षा ही साधारण 3 तारखेला आहे। त्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी सर्व आपले पालक आपल्या पाल्यांकरिता MBBS BMS अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या पाल्याला रुजू करण्यासाठी मार्गक्रमण करणार आहेत आणि ते त्यांच्यापुढे मोठं आव्हान आहे। आणि त्याच करता एक मार्गदर्शन रूपी चर्चा म्हणून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन याविषयी चर्चा करत असताना आपण जत येथील विश्व मेडिकल ॲडमिशन पॉइंट या ठिकाणी आलेलो आहोत। या चर्चासत्रामध्ये माझ्यासोबत डॉक्टर राजेश पतंगे या ठिकाणी उपस्थित आहेत। सर नमस्कार। नमस्ते सर। नमस्ते। लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वप्रथम सहर्ष स्वागत। नमस्ते, थँक्यू। डॉक्टर साहेब, आपला एक अल्प परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी थोडक्यामध्ये आपण सादर करावं। मी डॉक्टर राजेश प्रभाकर पतंगे, गेली 25 वर्ष जत येथे मी वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहे। माझे मिसेस पण डॉक्टर आहेत आणि माझी मुलं पण डॉक्टर आहेत। ह्या ठिकाणी आम्ही आमचं हॉस्पिटल आहे, शिवाय आम्ही लिटिल चॅम्प प्रीस्कूल म्हणून ऍक्टिव्हिटी सेंटर लहान मुलांचं प्रीस्कूल चालवतो। आणि सर्वात महत्वाचं गेली 10 ते 12 वर्ष आम्ही विश्व मेडिकल ॲडमिशन पॉइंट ही संस्था, जी कोल्हापूरची मुख्य संस्था आहे, त्या संस्थेच्या अंडर आपण इथली संस्था चालवतो। विश्व नेमकं ही काय कन्सेप्ट आहे, कशा पद्धतीने हे संस्था चालू आहे? विश्व हे नावातच विश्व आहे। हे विश्व पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत आणि परदेशामधील MBBS चे ऍडमिशन करवते। MBBS बरोबरच BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी आणि नर्सिंगचं अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे UG आणि PG चे सर्व आम्ही इथे ऍडमिशन्स करवतो। त्याची सर्व प्रोसेस, सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त सोप्या करून आम्ही आमच्या विद्यार्थी आणि पालकांना देतो। डॉक्टर साहेब, हे करत असताना मला एक प्रश्न असा पडला की हे जे आपला पॉइंट आहे, ऍडमिशन पॉइंट जो आपला विश्व या नावानं जो आपण उभा केलेला आहे, अतिशय सुंदर आहे आणि चांगली सोबत कल्पना आहे। त्याचा मला अभिमान आणि गौरव आहे। जत सारख्या ठिकाणी आपण याची सुरुवात करावं असं तुम्हाला मनोमनी का वाटलं आणि तुम्ही या कशा पद्धतीने याची वाटचाल जत मध्ये चालू केली, का बरं केली, याच्यामधल्या आम्हाला थोडक्यामध्ये कळावं। मी 8 ते 10 वर्षापूर्वीपासून वैद्यकीय प्रशिक्षण, वैद्यकीय जे प्रवेश प्रक्रिया आहे त्याचा मी अभ्यास करत आहे। आणि त्यावेळेस वेगवेगळे नियम, वेगवेगळे प्रवेश प्रक्रिया, त्याचे वेगवेगळे परीक्षा वगैरे एंट्रन्स असायच्या। आता सेंट्रल गव्हर्नमेंटनं एकच परीक्षा आणलेली आहे ज्याचं नाव आहे नीट। आणि ही जी परीक्षा आहे पूर्ण भारतभर एकमेव परीक्षा होते आपल्या वैद्यकीय प्रवेशासाठी। ठीक आहे। जेव्हा मी माझ्या मुलांचं ऍडमिशन करत होतो तेव्हा मी त्या प्रक्रियेतनं गेलो, तेव्हा मला हे प्रकर्षानं जाणवलं की अतिशय किचकट, लेंदी, 5 ते 6 महिने चालणारी आणि वेगवेगळ्या नियमामध्ये गुरफटलेली अशी ही प्रवेश प्रक्रिया आहे। ती प्रवेश प्रक्रिया जास्तीत जास्त सुटसुटीत करून पालकांपर्यंत त्याची माहिती देऊन, विद्यार्थ्यापर्यंत त्याची माहिती देऊन आम्ही त्यांना त्यांचं जे काही वैद्यकीय डॉक्टर होण्याचं जे स्वप्न आहे
ते पूर्ण करण्यासाठी आम्ही ही संस्था चालू केलेली आहे. विशेषतः तुम्ही जत मध्ये ही संस्था चालू केली, कारण जत सारख्या भागामध्ये आपला पालक वर्ग जो आहे तो इतका परिपूर्ण अभ्यासू नाही निश्चित निश्चित आणि त्याचा अभ्यास नसल्यामुळं किंवा विविध क्षेत्राचा अभ्यास नसल्यामुळे, वैद्यकीय क्षेत्राचा पण अभ्यास नसल्यामुळं ते कोणत्या भूलथापांना बळी पडतात आणि निष्कारण आपला वेळ आणि पैसा हे दोन्ही त्या ठिकाणी खर्च करून आपल्या मुलाचं जे भविष्य आहे वैद्यकीय ह्याच्यामध्ये घालण्याचं, MBBS होऊन दाखवणं किंवा BMS असे जे वैद्यकीय क्षेत्रात प्रावीण्य त्याला मिळवून देणं, असे जे स्वप्न असतं त्याचं स्वप्नांचं उद्ध्वस्तीकरण होतं. आणि त्याच अनुषंगाने मला वाटतं की तुम्ही विश्व या संस्थेची स्थापना केलेली आहे. अगदी बरोबर. आणि अतिशय उत्तम पद्धतीनं कार्य आपलं या ठिकाणी चालू आहे. अगदी या पुढे जात असताना या चर्चासत्रामध्ये मला आपल्याला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की भारतामध्ये जी MBBS जी शिक्षण प्रणाली आहे ती नेमकी कशी आहे आणि आपली संस्था विश्व ही जी संस्था आपण निर्माण केली आहे ती यावर कशा पद्धतीनं कार्य करते? चांगला प्रश्न आहे. भारतामध्ये MBBSचं जे प्रवेश आहेत हे 3 पद्धतीने होत असतं. एक गव्हर्नमेंट, एक सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट आणि एक डीम्ड. तर ह्याची पात्रता जी आहे ती एकमेव पात्रता आहे की बाबा तुम्ही नीट परीक्षा ही पास पाहिजे, त्याचा मिनिमम कट ऑफ तुम्ही अक्वायर केलेला पाहिजे. आणि ओपन साठी 50% आहे नीट परीक्षा, कॅटेगरीसाठी 40% आहे. तर 12वीची फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्याच्यामध्ये तुम्हाला 50% ओपन साठी मिळायला पाहिजे आणि कॅटेगरीसाठी 40% मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला परीक्षा तुम्ही देता, तुमच्याकडे नीटचा स्कोअर येतो, तुम्हाला तुमचे मार्क्स कळतात, तिथून तुमचे साधारणपणे पुढचे 5 ते 6 महिने ही प्रोसेस चालते. याच्यामध्ये ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी असे शासनाने केलेले वेगवेगळे भाग आहेत. ग्रुप ए मध्ये आपण MBBS, BMS याचं ऍडमिशन करतो, MBBS BDS सॉरी, आणि ग्रुप बी मध्ये आपण BMS, BHMS ह्याची ऍडमिशन करतोय. तर ग्रुप सी मध्ये अलाइड कोर्सेस, फिजिओथेरपी याची आपण ऍडमिशन करतो. अच्छा, या पुढे जात असताना मला अजून एक दुसरा प्रश्न आहे की भारतामधले MBBS ची प्रक्रिया आपण कशा पद्धतीने सांगितलं, या उलट परदेशामध्ये MBBS साठी जाणाऱ्या इच्छुकांसाठी तिथली प्रवेश प्रक्रिया कशी आणि आपली ही जी विश्व संस्था आहे त्यासाठी कशा पद्धतीनं प्रेरणादायी म्हणून काम करते, याबद्दल थोडक्यामध्ये आम्हाला इत्थंभूत माहिती हवी. परदेशातलं MBBS करणं हे बऱ्याचशा विद्यार्थ्याचं आकर्षण असतं. जेव्हा तुम्हाला तुमचं बजेट थोडंसं कमी असतं तेव्हा तुम्ही परदेशी MBBSचा पर्याय निश्चितपणे निवडू शकता. भारतामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसची MBBSची जी फी आहे ती MBBSची फी साधारणपणे 8 लाखापासून ते 15-20 लाखापर्यंत प्रतिवर्ष, म्हणजेच तुमचा संपूर्ण जे शिक्षणाचा खर्च आहे MBBSचा हा साधारणपणे 50 लाख ते 60 लाख प्रायव्हेट कॉलेजला जातो. तर डीम्ड कॉलेजची हीच फी तुमची साधारणपणे 70-75 लाखापासून 1.5 ते 2 करोड पर्यंत जाते. एवढी फी भरण्याची बऱ्याच जणांची तयारी नसते, त्या पद्धतीची त्यांची आर्थिक कुवत कमी असते. मग अशा वेळेस का नाही अब्रॉडचं MBBS, परदेशातलं MBBS हे अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो. आम्ही आमच्या संस्थेतर्फे जॉर्जिया, त्याच्यानंतर रशिया, नेपाळ, किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान इथले MBBSचे आम्ही प्रवेश करतो. या प्रवेशासाठी लागणारे डॉक्युमेंटेशन, पासपोर्ट, विजा, सर्व प्रकारची सुविधा ही आमच्या संस्थेमार्फत आम्ही देतो. आमची जवळजवळ 300 ते 500 जणांची टीम आहे आणि त्यातली 100 जणांची तर काउन्सिलिंग करण्याची एक्सपर्ट तज्ञ टीम आहे. या पुढे जात असताना आपण अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला इंडियन MBBS आणि अब्रॉड MBBS हा कन्सेप्ट अतिशय सुंदरपणानं मार्गदर्शन केला. पण मला अजून एक असा खंत आणि अजून एक प्रश्न आहे की इंडियन MBBS म्हणजे आपला भारतातील MBBS आणि परदेशातील MBBS यामध्ये आम्हाला थोडंसं संभ्रमावस्थ आहे. या मधला फरक काय आहे? MBBS वैद्यकीय परीक्षेतला म्हणजे प्रक्रियेतला फरक काय आहे थोडक्यामध्ये कळवा. इंडिया MBBS आणि अब्रॉड MBBS हे दोन्ही भारताच्या लॉज प्रमाणे एकच आहे. तुम्ही जेव्हा परदेशात MBBS करून इथे येता तेव्हा तुम्हाला इथली परीक्षा एक द्यावी लागते, FMGE किंवा जीच आता नेक्स्ट या नावाने येत आहे. ती परीक्षा दिली की तुम्ही ह्या परीक्षा MBBS तुम्ही भारतातल्या MBBS इक्विव्हलंट तुमची पात्रता होते. आता तुमचा प्रश्न आहे की ह्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय? तर पहिला फरक आहे की आपल्या भारतीय MBBS हा 5.5 वर्षाचा कोर्स आहे, तर प्रायव्हेट अब्रॉडचा MBBS हा तुमचा 6 वर्षाचा कोर्स आहे. पहिला फरक. दुसरा फरक, दोन्ही याच्यामध्ये 1 वर्षाचे इंटर्नशिप इन्क्लूड आहे. दोन्हीही इंग्रजी मीडियम मधून होतात आणि
फरकच विचारला तर हा जो आहे हा आपला कमी खर्चामध्ये होणारा अब्रॉडचा एमबीबीएसचा खर्च आहे, जो साधारणपणे 18 लाखापासून 25 ते 30 लाखापर्यंत अगदी तुमचं राहणं खाणं सगळा संपूर्ण शिक्षणाचा खर्च होतो. पण तो जर खर्च आपला इंडिया एमबीबीएसच्या बाबतीत बोलला तुम्ही, तर तो प्रायव्हेटचा आणि डीमचा खर्च तुमचा 40-50 लाखापासून 1.5 ते 2 करोड पर्यंत जातो. असा आहे. अजून एक फरक जर सांगायचं झालं चांगला आणि महत्वाचा, तर आपले जे विद्यार्थी आहेत अब्रॉडला गेलेले त्यांना ग्लोबल एक्सपोजर मिळतं, त्यांना भरपूर असं नॉलेज मिळतं. पण इंडिया एमबीबीएसचं जे नॉलेज आहे ते मात्र लोकल एमबीबीएसचं नॉलेज असतं. इथलीही मुलं जास्त चांगल्या पद्धतीने शिकतात, तिथलीही मुलं जास्त चांगल्या पद्धतीने शिकतात. मला या ठिकाणी असं म्हणायचं की इंडियन एमबीबीएस आणि परदेशी एमबीबीएस हे दोन्ही सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. अगदी पण ज्यामध्ये इकॉनॉमिकली स्टेज पाहिली तर परदेशातील एमबीबीएस हे आपल्या लोकांना परवडण्यासारखं आहे. होय. आपल्या पालकांना ते अगदी सोयीचं आणि ह्याच्यासारखं असल्यामुळं परदेशी चॉईस एमबीबीएस चॉईस करणं हा तुम्ही एक मोठा पर्याय या ठिकाणी जसं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. अगदी अगदी या पुढे जात असताना मला अजून एक छोटासा प्रश्न आहे की आता साहेब मला सांगा सर, हे जे ऍडमिशन चाललंय अब्रॉडच्या एमबीबीएस करता जे आपण ऍडमिशन करता, या ठिकाणी जत सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालक हे जाण्याकरिता म्हणजे थोडेसे डिस्टर्ब आहेत, म्हणजे नको वाटतं त्यांना, भीती वाटते किंवा काय होतं, उत्सुक नसतात. बरोबर. अशा पद्धतीची त्यांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आहे की बाबा भीती सारखा त्यातला विषय वाटतो हा परदेशातील एमबीबीएस. अशा पालक वर्गासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अगदी छोट्या पद्धतीनं आपण त्यांना काय सल्ला देऊ इच्छिता की जेणेकरून ते या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा धोका नाही म्हणून या ठिकाणी प्रवेश स्वीकारतील, अशा पद्धतीचा एक छोटासा आम्हाला मार्गदर्शन आपण करावं. आम्ही तुम्हाला आमच्या विश्वसंस्थेबद्दल सांगतो की विश्वसंस्था गेली 25 वर्ष ह्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि ती जास्त करून परदेशातील एमबीबीएस म्हणजेच अब्रॉड एमबीबीएस मध्ये काम करते. आमच्या जवळजवळ 24 पेक्षा जास्त शाखा आहेत. मुंबईला 6 शाखा आहेत, पुण्याला 4 शाखा आहेत, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरला आहे, नागपूरला आहे, नाशिकला आहे आणि सांगली म्हणजे जतला आपली शाखा आहे. कर्नाटकमध्ये बेळगाव आणि बेंगलोरला आहे शाखा. ही जी अनुत्सुक पालक असतात त्यांना कन्व्हिन्स करण्याचं काम, त्यांना सगळं समजून सांगण्याचं काम आमची संस्था करते. सर्वात महत्वाचं, आमची संस्था पारदर्शक आहे, शास्त्रोक्त माहिती देते. 1 रुपयाही आम्ही छुपा खर्च घेत नाही. सगळं त्यांच्या समोर मांडतो, त्यांना पर्याय देतो. त्यांच्या बजेटनुसार, मुलाच्या मार्क्सनुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांना सगळी माहिती पुरवतो. जर आमच्या संस्थेचं वैशिष्ट्यच म्हटलं आणि त्या पालकांनी का तयार व्हावं आमच्याकडे येण्यासाठी असं जर विचारला तर एवढंच मी तुम्हाला सांगेल की आम्ही फक्त मुलांचे प्रवेश घडवत नाही, आम्ही त्यांचं आयुष्य घडवतो. आणि फक्त प्रवेशापुरतं आम्ही त्यांच्या बरोबर नसतो, तर त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन 6 वर्षांनी त्यांनी इथं आल्यानंतर त्यांच्या पीजी साठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी देखील आम्ही त्यांना मदत करतो आणि त्यांना त्यांचं हॉस्पिटल सेटअप करून देणं, पुढचं सगळं मार्गदर्शन करणं, हे सगळं आम्ही करतो. विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं सर्वात मोठं स्वप्न असतं आपलं डॉक्टर होणं. त्या स्वप्नाला पूर्ण 100% सहकार्य करण्याची जबाबदारी आमच्या संस्थेने घेतलेली आहे आणि आमची संस्था ती 100% पार पण पाडते. मला सांगा डॉक्टर साहेब, अतिशय आपण उत्तम पद्धतीनं या जे भीती वाटत होती ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आणि पालक वर्गांना की अब्रॉड एमबीबीएस काय असतो, तो कन्सेप्ट आपण मला वाटतं बहुतेक जणांना पटला असेल आणि त्यांचं समाधान झालं असेल त्या प्रश्नाचं. या पुढे जात असताना मला एक असा प्रश्न आहे, आपली ही संस्था गेली किती वर्ष कार्यरत आहे याविषयी थोडक्यामध्ये आम्हाला माहिती. जतमधली आपली ही संस्था गेली 10 ते 12 वर्ष कार्यरत आहे आणि आपण अब्रॉड एमबीबीएस चे ऍडमिशन करतो, इंडिया एमबीबीएस चे ऍडमिशन करतो. माझ्याकडून कर्नाटक एमबीबीएस चे पण आम्ही ऍडमिशन केलेले आहेत, यूपी वगैरे जे जे ओपन स्टेट्स आहेत त्याचे आम्ही ऍडमिशन सगळे करतो. त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कोटा, मॅनेजमेंट कोटा, NRI कोटा असे कोटा असतात. याच्याबद्दलची अधिकची माहिती जर पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांनी आमच्या ऑफिसला संपर्क साधावा. आम्ही ती सगळी संपूर्ण माहिती विनामूल्य त्यांना देऊ. तर हे सगळं आम्ही गेली 10 ते 12 वर्ष करत आहे आणि साधारणपणे आमच्या संस्थेकडून एक 20 ते 25 विद्यार्थी दरवर्षी अब्रॉडला आम्ही माझ्या जतच्या संस्थेतनं तालुक्यातल्या सारख्या ठिकाणावरनं आम्ही पाठवतो. इंडिया आणि बाकीच्या ठिकाणी इथल्या एमबीबीएस साठी पण माझे विद्यार्थी साधारणपणे 15 ते 20 असतात. संपूर्ण महाराष्ट्रभरच्या जर आमच्या संस्थेकडनं जर तुम्ही विचार केला तर आम्ही 2000+ विद्यार्थ्यांना अब्रॉड एमबीबीएस ला पाठवतो. तर साधारणपणे आमचे 500 ते 800+ इंडियाचे आम्ही ऍडमिशन करतो दरवर्षी. अच्छा, म्हणजे आपलं टीमवर्क अतिशय जबाबदार व्यक्ती या टीम मध्ये असल्यामुळं बहुतांश पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा आपल्याकडे जास्त आहे की त्यांना असं वाटतं
की आपण ज्या ठिकाणी गेलो ते ठिकाण अतिशय उत्तम आहे, आपल्याला सुरक्षित स्थळी पाठवण्याचं काम हे विश्व मेडिकल ऍडमिशन पॉईंट निश्चितपणानं करेल. त्यामुळे बहुगर्दी तुमच्याकडे वाढलेली आहे. आपण त्यांना उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन करता आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांना प्रावीण्य घडवून येण्यासाठी उत्तम पद्धतीनं कार्यरत. यापुढे जात असताना मला एक आपला दुसरा प्रश्न आहे की आता परीक्षा होतील, नेटच्या परीक्षा झाल्यानंतर जे हे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रासाठी उत्सुक आहेत त्यांनी कोणत्या पद्धतीनं आपल्याकडे काय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी काय कागदपत्र पूर्तता करावीत असं म्हणजे काय मार्गदर्शन देऊ शकता आपण? विश्व 3 टप्प्यात काम करतं. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पूर्ण तुमची परीक्षा होण्याच्या अगोदर सगळी माहिती तुम्हाला देत असतो. त्याच्यामध्ये परीक्षा कशी असते, कुठल्या गोष्टी लागतात, ते सगळं आम्ही अगदी तुम्हाला काही मॉडेल क्वेश्चन पेपर्स विथ आन्सर कीज देखील आम्ही पुरवतो. तुमचं पूर्ण सराव छानपैकी व्हावे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स यासाठी. दुसरा भाग आम्ही 3 तारखेला ज्या दिवशी परीक्षा असते, नीटची परीक्षा ज्या दिवशी असते त्या दिवशी आम्ही मॉरल सपोर्टच्या दृष्टीनं सगळं त्यांना सहकार्य करतो. तिसरा मुख्य भाग सुरू होतो तुमचा रिझल्ट लागल्यानंतर पुढे त्यांना 6 महिने संपूर्ण गायडन्स करणे आणि त्यामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगणे. तुमचा प्रश्न होता आता कागदपत्राच्या संदर्भात. कागदपत्राच्या संदर्भात मुलाला जर ऍडमिशन पुढे घ्यायचं असेल MBBS ला किंवा कुठल्याही वैद्यकीय क्षेत्राला, अगदी फिजिओथेरपी, नर्सिंगची देखील आम्ही ऍडमिशन्स करतो. तर ह्याच्यासाठी सर्वात प्रथम त्याचं नीटचं कन्फर्मेशन पेज, त्याच्यानंतर नीटचं ऍडमिट कार्ड, त्याच्यानंतर नीटचं स्कोअर कार्ड, त्याच्यानंतर त्याचे 10वीचे 12वीचे मार्क लिस्ट, त्याचे प्रश्न, त्याच्या सर्टिफिकेट 10वी 12वीचे, आणि त्याच्यानंतर जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर कॅटेगरीचे सगळे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, असे वेगवेगळे सर्टिफिकेट्स इथं कागदपत्र सगळी लागतात. आणि ती सगळीची माहिती आम्ही इत्थंभूत माहिती आमच्या ग्रुपवरून विद्यार्थ्यांना त्यांना ते देत असतो. साधारण या प्रक्रियेसाठी काय प्रवेश शुल्क आकारला जातो किंवा कशा पद्धतीनं तो स्वीकारता किंवा कशा पद्धतीनं आपण ते सांगू इच्छिता? ह्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया साधारणपणे 6 ते 8 महिने चालते. त्याच्यामध्ये आम्ही 3 भाग केलेले आहेत. एक म्हणजे गव्हर्नमेंटचे कॉलेजेसचे ऍडमिशन्स, प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे ऍडमिशन्स आणि डीम्ड कॉलेजचे ऍडमिशन्स. तर ह्या तिन्ही कॉलेजची जी फी आहे आमच्या संस्थेची ते अतिशय कमी आहे. जादाच्या माहितीसाठी आम्हाला तुम्ही संपर्क साधा, आम्ही संपूर्णपणे तुम्हाला त्याची माहिती देऊ. बाकीचे जर संस्था बघितलं तर साधारणपणे 1 लाख, 2 लाख, 3 लाख असे ते कन्सल्टिंग फी आकारतात 6 महिन्यासाठी. आमची फी त्या मानानं फार 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 कमी आहे आणि तेवढ्या कमी फी मध्ये आम्ही काम करतो. याचा एकमेव हेतू असाच आहे की अगदी गरीबातला गरीब मुलगा, ज्याला जो हुशार आहे परंतु ज्याच्याकडे त्याने हे मार्गदर्शनची सोय उपलब्ध नाही, की ज्यांना कसं पुढे जायचं हे माहित नाही, त्याच्यासाठी आम्ही ही फी अत्यंत कमी ठेवलेली आहे की तळागाळातला देखील विद्यार्थी आमच्या संस्थेपर्यंत यावा, त्यांना आमच्याकडे रजिस्ट्रेशन करावं आणि त्याचं जे स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं, ते डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यांना पूर्ण करावं. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना पूर्ण माहिती देतो फारच कमी फी मध्ये. अच्छा, हा झाला विषय. पण आता आम्हाला जर संपर्क तुम्हाला करायचा जर झाला तर आम्ही कुठल्या दूरध्वनी क्रमांकावर किंवा कुठल्या मोबाईलवर कसा आपल्याशी संपर्क साधावा हे थोडक्यामध्ये आमच्या प्रेक्षकांसाठी कळावं. आमचा जो पूर्ण हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 70 30 30 60 11, जो विश्वचा हेल्पलाईन नंबर आहे. तुम्ही ह्या नंबरवर हे करू शकता, संपर्क साधू शकता. तसेच आमच्या जत ऑफिसचा जो नंबर आहे 9822548120, तर त्याही नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता. नसेल तर तुम्ही आमच्या ऑफिसला भेट देऊ शकता. आमच्या ऑफिसचा पत्ता आहे विश्व मेडिकल ऍडमिशन पॉइंट, पतंगे हॉस्पिटल, आंबेडकर नगर, जत आत्मी रोड, जत, सांगली. जाता जाता मला अजून एक तुम्हाला प्रश्न शेवटचा विचारायचा आहे की आता जे 3 तारखेला नीटची परीक्षा आहे त्या विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने आशीर्वाद रूपी आपण आमच्या लोकशाही मराठी न्यूजच्या माध्यमातून आशीर्वाद देऊ इच्छिता किंवा त्यांना कशा पद्धतीने प्रेरित करू इच्छिता? मी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना एवढं सांगू इच्छितो की त्यांनी त्यांचं 100% दिलेलं आहे आणि 3 तारखेला तुम्हाला त्या 3 तासामध्ये 100% नाही 1000% तुम्हाला द्यायचंय. तुमचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल. अतिशय चांगल्या आत्मविश्वासानं तुम्ही परीक्षेला सामोरं जा. यश तुमचंच आहे. शांत चित्तानं, शांत मनानं परीक्षा तुम्ही द्या. तुम्हाला निश्चितपणे चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्ही तेवढा अभ्यास, तेवढा कष्ट, तेवढा त्रास तुम्ही घेतलेला आहे. ईश्वर करो तुम्हाला सुयश मिळो. निश्चितच आपण खूप छान संवाद आमच्याशी साधला. आपला बहुमूल्य वेळ या परिसंवादासाठी, या चर्चेसाठी, विशेषतः या जत सारख्या ग्रामीण भागासाठी खर्ची घातला. तेथील जे पालक वर्ग आहेत, विद्यार्थी वर्ग आहेत, जे निस्तावर फिरत होते इकडं तिकडं, त्यांना या ठिकाणी आता विश्व मेडिकल ह्याच्या पॉइंटच्या माध्यमातून एक सुंदर असा पॉइंट मिळालेला आहे की जेणेकरून आपल्या पाल्याला
या ठिकाणी वैद्यकीय प्रवेशासाठी उत्तम असं ठिकाण मिळालं आहे. योग्य जबाबदार असं व्यक्ती मिळाल्यामुळं आपण या ठिकाणी उत्तम पद्धतीनं कार्य करावं असं या ठिकाणी मी इच्छितो. आणि आपली चर्चा पूर्ण विरामाकडे नेऊया. आपला बहुमूल्य वेळ खर्च केला त्याबद्दल शतशः आभार मानतो. नमस्ते, धन्यवाद. नमस्ते. नमस्कार. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.